आजपासून पैसे वाटप सुरू, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना 2025 संदर्भात आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। नोव्हेंबर हप्ता, डिसेंबर हप्ता दोन्ही हप्त्याचे एकत्रितरित्या पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोबतच घेतलेला आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार व सोबतच 4,200 रुपयांचा धमाकेदार बोनस कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट। सर्वात प्रथम म्हणजे 17 जिल्ह्यांची नवीन यादी आत्ताच काही क्षणांपूर्वीच जाहीर झालेली आहे। याच यादीच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे मिळून जाणार त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट। सर्वात प्रथम म्हणजे 2 हप्त्याचे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु 17 जिल्ह्यांची पहिली यादी आहे। फर्स्ट यादीमध्ये तेवढे जिल्ह्यांमध्ये वितरण जे ते केलं जाणार आहे। याच्यानंतर 24,000 रुपये लाडक्या बहिणींना नक्कीच मिळून जाणार आहे। 24,000 विषयीची एक नवीन अपडेट आलेली आहे। ते कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम म्हणजे नोव्हेंबरचे पैसे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आता हा निर्णय कशामुळे घेतलेला आहे तर ते म्हणजे भरपूर दिवसापासून नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे तरी देखील पैसे वितरण झाले नव्हते, त्यामुळे तातडीने तात्काळ पैसे वितरण करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतलेला आहे, त्यांनी आज घेतलेला आहे। आणि डिसेंबरचे पैसे देखील त्याच्यासोबतच वितरण जे आहे ते केले जाणार आहेत। आता हे पैसे कशामुळे वितरण होणार तर हे पहा, 17वा आणि 18वा हप्ता इलेक्शनमुळे नंतर देता येणार नाही आणि त्याच कारणास्तव 17वा अधिक 18वा हप्ता दोन्ही सोबतच एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता ही तर तुम्हाला समजलं एकत्रितरित्या वितरण होणार आहे, परंतु त्याच्यानंतर एकूण 1,500 आणि 2,400 रुपयाचा बोनस तुम्हाला मिळणार का तर हो मित्रांनो, 100% 2,400 रुपयांचा बोनस तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे। त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश देखील दिलेले आहेत। प्रत्येक आदेश अतिशय महत्त्वाचा नक्कीच ठरणार आहे, कारण की 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 म्हणजे 3,000 रुपये तर हे झाले आणि सोबतच जर गेल्या महिन्याचे पैसे आले नसतील तर ते 1,500 असे मिळून 4,500 रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका आणि सोबतच तुम्हाला 2,400 रुपयाचा बोनस कशा पद्धतीने वितरण होणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच। तर त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या आदेश दिलेले आहेत, सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ताईंना देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत। त्या आदेशानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। सर्वात प्रथम DBT संघांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे, जे DBT जे की माध्यम पैसे पाठवण्यासाठी कारणीभूत असते आणि त्यांच्याद्वारे पैसे ट्रान्सफर केले जात असतात, त्यामुळे पैसे जे आहे ते तातडीने वितरण होण्यास सुरुवात देखील झालेलं आहे। आणि आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 17वा आणि 18वा हप्ता आजपासून पैसे वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे। संपूर्ण 3 टप्प्यामध्ये या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा पद्धतीने हे 3ही टप्पे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत। प्रत्येक टप्प्याटप्प्यानेच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया, मंत्रिमंडळाची बैठक 17 हप्त्यासंदर्भात झाली होती आणि या बैठकीत नेमकं निर्णय काय झाले तर हे पहा, मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वात मोठे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यातील पहिला निर्णय म्हणजे 17वा आणि 18वा हप्ता वितरण करण्यासंदर्भात आहे। त्याच्यानंतर दुसरा निर्णय असणार आहे तो म्हणजे बोनस वाटप संदर्भात, लाडक्या बहिणींना बोनस द्यायचा की नाही किंवा कशा पद्धतीने द्यायचा त्याच्या संदर्भात त्याच्याविषयी माहिती त्यामध्ये असणार आहे। तर आता मंत्रिमंडळाची बैठक तर झाली, त्यासोबतच चेकवर सह्या देखील झालेल्या आहेत आणि पैशांचं वितरण करण्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे। 17 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर केलेली आहे। त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे ते केले जाणार आहे। 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये त्या नावं असणार आहेत। चला तर जाणून घेऊया संपूर्ण डिटेल अपडेट। पहिला टप्पा असणार आहे 20% महिला, दुसरा टप्पा 30% आणि तिसरा टप्पा असणार आहे 40% महिला। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे वितरण तर होणार आहेतच, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला हप्त्या जिल्ह्यांची यादी देण्याच्या अगोदर 2,400 रुपयांचा बोनस गॅस संदर्भात तो देखील कशा पद्धतीने मिळणार ते देखील एकदा सांगून टाकतो। तर हे पहा, उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुमच्याकडे असेल म्हणजे उज्ज्वला गॅस 3.0चं एक नवीन योजना आलेली आहे। पहिली योजना होती ती अगोदर, पण त्याचा पुढची नवीन टप्पा तो जाहीर झालेला आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे, 800, 800 आणि 800। तर अशा पद्धतीने तर 3 गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। ती सोबत 2,400 रुपये एक सोबतच ती जे आहे ते जमा केले जाणार आहेत आणि त्यामध्ये 17 हप्ता देखील तुम्हाला त्यातच येऊन जाणार आहे। आता मेन अपडेट करूया आपल्या
ते म्हणजे प्रत्येक महिलेनुसार किती रक्कम मिळणार किंवा कोणत्या महिलेला जास्त कोणत्या महिलेला कमी रक्कम भेटणार त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया. तर हे पहा 3,000 रुपये तर प्रत्येक महिलेला नक्कीच मिळणार आहेत. 4,500 रुपये काही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. कशामुळे तर त्यांचा 16वा हप्ता जर आला नसेल तर मग तो 16वा 17वा आणि 18वा 3 हप्ते मिळून त्याला 4,500 रुपये जे आहे ते दिलेच जाणार आहे. 17 जिल्ह्यांच्या आधी मित्रांनो पाहिजे आहे आपल्याला. पुढे पाहूया आपण. त्याच्यानंतर 1,700 रुपये बोनससुद्धा काही लाडक्या बहिणींना मिळत आहे. ज्या लाडक्या बहिणीला उज्ज्वला घ्यायची गरज नाही त्यांना 1,700 रुपये आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना 2,400 रुपये 24 रुपये जे तो बोनस मिळत आहे. तर आता बोलूया आपल्या जिल्ह्यांच्या वितरण संदर्भात. तर आजपासून सलग 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि हे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं वितरण जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे. त्याची यादी मी तुम्हाला लगेच देऊन टाकतो. तर हे पहा जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर आलेली आहे मित्रांनो आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आजपासून पैसे वितरण वाटप तर सुरू झालेलं आहेच, परंतु यामध्ये त्यांनी काही बँकेमध्ये कोणत्या बँकेमध्ये लाभ द्यायचा ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांचं प्रत्येक जिल्ह्याचं नाव पाहूया. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तर सर्वात प्रथम आजपासून पुणे साईडला वितरणाची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. पुणे असेल, रायगड असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे. तर या शहरांमध्ये आजपासून 17वा आणि 18वा या 2 हप्त्यांचं वितरण जे ते आजपासून सुरू होणार आहे. याच्यानंतर होणार आहे दुसरं वितरण म्हणजे दुसऱ्या दिवशी वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगर साईडला. जळगाव असेल, बुलढाणा असेल, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक. तर या ठिकाणी उद्या पैशाचं वितरण होणार आहे. आणि परवा दिवशी असणार आहे नागपूर साईड. नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. तर हे पद्धतीने 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते जोराशोरात नक्कीच होणार आहे. आणि त्याच्यासोबतच बँकांची यादी देखील जाहीर झालेली आहे. या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते शासनातर्फे केलं जाणार आहे. तर ते कोणत्या बँका असतील आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील तर त्यातील पहिली बँक आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर तुमचं खातं असेल तर सर्वात अगोदर लाभाचं वितरण तुम्हाला नक्कीच होऊन जाणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टाची बँक असेल तर त्या बँकेमध्ये देखील लाभाचं वितरण सर्वात अगोदर मिळून जाणार आहे किंवा सर्वात अगोदर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जर खातं असेल तुमचं तर तरी देखील तुम्हाला सर्वात अगोदर पैशाचं वितरण होणार आहे. कारण की या सरकारी बँक आहेत आणि गव्हर्नमेंट बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. तर आज पैसे पडायला झाली सुरुवात मित्रांनो. अशा पद्धतीने मेसेज तुम्हाला मनी इज क्रेडिटेड इन युअर अकाउंट अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या संदर्भाचे मेसेज आज तुम्हाला संध्याकाळपासून किंवा सकाळपासूनच पडायला सुरुवात जी आहे ती होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मागील हप्ते आले का, आले नसतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगायचं आहे सर मला हप्ते मिळाले किंवा नसतील मिळाले नाही म्हणून सांगा. कारण की पैसे वितरणची सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे. ती यादी देखील आपण पाहिलेली आहे. अशाच पद्धतीने आपण येणाऱ्या यादी देखील लवकरच पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर इथून पुढे तुम्हाला देत राहू. चला तर भेटूया परत पुन्हा तशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.